साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. जुळे सोलापूर भागातील गणेश नाईक प्रशालेत उत्तम शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना सर्वार्थाने घडवले जात आहे. या शाळेतील मुले आपले व शाळेचे नाव भविष्यात निश्चितच उज्ज्वल करतील असे गौरवोद्गार सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी काढले. गणेश नाईक विद्यामंदिर व कैलासवासी मातोश्री मलकव्वा हणमंतप्पा बिराजदार पाटील प्रशाला रत्नमंजिरी सोसायटी जुळे सोलापूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त वचनगीत स्पर्धा घेण्यात आली. 19 एप्रिल 2026 रोजी गणेश नाईक विद्यामंदिर येथे बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी दशरथ वडतिले, विवेक विचार मंचाचे शहर संयोजक सिद्धांत बाबरे, ITI व्यवस्थापन समिती सदस्य प्रीती उडाणशिव, ग्रामीण बँकेचे माजी अधिकारी विश्वनाथ आमणे, गंगाधर पाटील, माजी विस्तार अधिकारी भांजे दसगोंडा, नागेश कुंभार, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील उपस्थित होते. या प्रसंगी दशरथ वडतिले यांनी विद्यार्थ्यांनी गायलेल्या बसवेश्वर वचन ऐकून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले भावी जीवन उज्ज्वल करावे असे आवाहन केले. संगीत विशारद महेश बोराडे सर यांनीही बसवेश्वर महाराजांचे वचन कन्नडमध्ये आपल्या मधुर वाणीत सादर केले. सिद्धांत बाबरे यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचा परिसर स्वच्छ, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली शिस्त, शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करतात हे भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांनीही आपल्या भाषणातून महात्मा बसवेश्वरांचे विचार, आचार आणि आपल्या वचनातून दिलेला संदेश आजही आपण अनुकरण करतो आणि त्याप्रमाणे वागतो असे सांगितले. विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तम शिक्षण घेतले पाहिजे, आपल्या कुटुंबाचा विकास साधला पाहिजे, समाजाचे हित जपले पाहिजे असे सांगितले. सूत्रसंचालन संतोषकुमार हिरेमठ यांनी केले. आभार सिद्धेश्वर पाटील यांनी मानले.